इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाठ क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल आहेत. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 2. गॅटची निर्मिती. 3. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. 4. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. पर्याय आहेत. फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. ब. 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. क. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. ड. सर्व बरोबर आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक क. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. म्हणजेच भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित हे महत्त्वाचे बदल घडून आले. 2. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते. पर्याय आहेत. भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका. उत्तर चीन. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते. ब. गटात न बसणारा शब्द ओळखा. मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन. उत्तर ग्रामोफोन. क. संकल्पना सुचवा. 1. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. उत्तर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापारी संघटना. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनी. प्रश्न क्रमांक 2 खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते. 2. जागतिकीकरणात बिगर सहकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. उत्तर हे विधान चूक आहे. कारण नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. म्हणून स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरतेच मर्यादित राहिले नाही, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. प्रश्न क्रमांक 3 सहसंबंध स्पष्ट करा. 1. जागतिकीकरण आणि संस्कृती. उत्तर जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले. परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधणे, आर्थिक व्यवहार, व्यापार केला जातो. आयात निर्यात करणे, लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसतो. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण
सेक्युलरायझेशन ही मूल्य पारंपरिक मूल्यापेक्षा महत्त्वाची वाटू लागली. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या सवयी, बर्गर, पिझ्झा, वडापाव, फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळीसारखे सण, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे साजरे केले जातात. अशा प्रकारे जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा सहसंबंध स्पष्ट केला आहे. 2. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. उत्तर: 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे हे गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड च्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला करार होता. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापार यासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी एकमेव संघटना आहे. प्रश्न क्रमांक 4. मत नोंदवा. सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. तर याचं उत्तर आहे सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे. सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होतील. राज्य कार्यांवर प्रजेचा नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. 1. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? त्याचं उत्तर आहे सकारात्मक बाजू आहे. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दिसून येतात. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाण होत आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक निर्मिती केली जात आहे. हा बदल खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करून देऊ शकते यावर आर्थिक मर्यादा आहेत. जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजू. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे आणि उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही. अशा प्रकारे जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत.